गरुड पुराणामध्ये आपल्याला माणसाच्या जीवनाबद्दल आणि मृत्यूबद्दल अशी अनेक रहस्य वाचायला मिळतात, जी जाणून घेतल्यावर कोणताही माणूस आपलं जीवन सुधारू शकतो. आमच्या गरुड पुराण भाग 1 या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलत की मृत्यूच्या वेळी माणसासोबत काय काय घडतं आणि त्याला यमलोकात कसं नेलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की मृत्यूनंतर आत्मा किती दिवसांपर्यंत घरात राहतो. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये याबद्दल काय वर्णन केलं आहे ते सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आध्यात्मिक आणि धार्मिक ज्ञानात वाढ करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घेता गरुड पुराण भाग 2 ला सुरुवात करूयात. गरुड पुराण वैष्णव संप्रदायाची संबंधित आहे आणि या पुराणाचे मुख्य देव सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू आहेत. तुम्ही आमच्या गरुड पुराण भाग 1 या व्हिडिओमध्ये पाहिलत की यमदूत त्या आत्म्याला कसे यमलोकात घेऊन जातो. तो आत्मा 24 तासांनंतर पुन्हा पुन्हा परत येतो. त्या 24 तासामध्ये आत्म्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब दाखवला जातो. यामध्ये त्याने आपल्या जीवनात किती पाप आणि किती पुण्य केले आहेत हे पाहिलं जातं. यानंतर आत्म्याला पुन्हा त्याच घरात आणलं जातं जिथे त्याने आपलं शरीर सोडलं होतं आणि 13 दिवसांपर्यंत तो जीवात्मा तिथेच आपल्या कुटुंबासोबत राहतो. वासनेने भरलेला तो जीवात्मा वारंवार आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, पण यमदूतांच्या बंधनातून अडकल्यामुळे तो कधीही असं करू शकत नाही. तो आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना आणि मित्रांना त्याच्या मृत्यूचं दुःख व्यक्त करताना पाहतो. त्यांना शांत करण्याचा प्रयत्नसुद्धा करतो, पण त्याच्या असण्याची जाणीव कुणालाही होत नाही. मग तो आपल्यासमोर स्वतःच्या मृत शरीराला पाहतो आणि भूक तहानेने व्याकुळ होऊन मोठमोठ्याने रडू लागतो. यासोबतच गरुड पुराणात हेही सांगितले आहे की माणूस पुण्यकर्म तर करतोच, पण त्याच्या पुण्याची संख्या त्याने केलेल्या पापांपेक्षा कमी असते. म्हणजेच माणूस पुण्यापेक्षा पापच जास्त करत असतो. यावर उपाय म्हणून मृत्यूनंतर पिंडदान करणं आवश्यक सांगितलं आहे. 10 दिवसांपर्यंत आत्म्यासाठी मुलं पिंडदान करतात. जर मेलेल्या माणसाचे पिंडदान केले नाही तर तो आत्मा अनंत काळासाठी भटकत राहतो आणि हजारो वर्ष दुःख आणि कष्ट सोसल्यानंतर पुढचा जन्म घेतो. दररोज दिल्या जाणाऱ्या पिंडाचे 4 भाग होतात. त्यातील 2 भागांतून मेलेल्या व्यक्तीचं शरीर बसतं. तिसरा भाग यमदूत घेतात आणि चौथा भाग त्या जीवाला खाण्यासाठी मिळतो. 9 दिवसांमध्ये त्या प्रेताला एक शरीर मिळतं. शरीर तयार झाल्यावर 10व्या दिवसाच्या पिंडदानातून त्याला प्रचंड भूक लागल्यामुळे अन्न मिळतं. गरुड पुराणानुसार 10 दिवसांपर्यंत केल्या जाणाऱ्या पिंडदानामध्ये विधी, मंत्र, स्वधा, आह्वान आणि आशीर्वादाचा वापर होत नाही. फक्त नाव आणि गोत्र सांगून पिंडदान केलं जातं. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यावर एक नवीन शरीर तयार होतं. मृत व्यक्तीचे शरीर जळाल्यानंतर पिंडाद्वारे त्याला एक हात लांब शरीर मिळतं. त्याच्या मदतीने तो जीव यमलोकाच्या मार्गावर आपले चांगले वाईट कर्माचं फळ भोगतो. पहिल्या दिवशी जे पिंडदान दिलं जातं त्यातून डोकं तयार होतं. दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानातून मान आणि दोन्ही खांदे, तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानातून हृदय आणि चौथ्या दिवसाच्या पिंडदानातून पाठ तयार होते. 5व्या दिवसाच्या पिंडदानातून बेंबी, 6व्या दिवसाच्या पिंडदानातून कंबर, 7व्या दिवसाच्या पिंडदानातून गुप्त भाग, 8व्या दिवसाच्या पिंडदानातून मांड्या, 9व्या दिवसाच्या पिंडदानातून गुडघे आणि पाय आणि 10व्या दिवसाच्या पिंडदानातून भूक निर्माण होते. शरीर मिळाल्यानंतर जीवात्मा भुकेने व्याकुळ होऊन घराच्या दारात थांबतो. 10व्या दिवशी जे पिंडदान होते त्यात त्या व्यक्तीचं आवडतं जेवण म्हणून द्यायला पाहिजे, कारण शरीर तयार झाल्यावर त्याला भूक खूप जास्त लागते. आवडत्या पदार्थांशिवाय दुसरं कोणतंही जेवण दिल्यास त्याची भूक भागत नाही. 11व्या आणि 12व्या दिवशी प्रेत भोजन करतो. मरण पावलेल्या स्त्री आणि पुरुष दोघांसाठी प्रेत या शब्दाचा उच्चार करायला हवा. त्या दिवसांमध्ये दिवा, अन्न, पाणी, वस्त्र जे काही दिलं जातं ते प्रेत याच शब्दाने द्यायला पाहिजेत, कारण ते आत्म्याला आनंद देणारं असतं. 13व्या दिवशी शरीर धारण करून भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या त्या प्रेताला यमदूतद्वारे यमलोकात आणलं जातं.
आणि तिथून त्याचा यमलोकाचा प्रवास सुरू होतो. माणूस आपल्या कर्मांमुळेच मृत्यूनंतर होणाऱ्या यातना भोगतो. जो व्यक्ती एवढा पापी असेल त्याचा शेवटचा मार्ग तेवढाच अवघड असतो आणि जो जेवढा पुण्यवान, निस्वार्थी आणि देवभक्त असेल त्याचा स्वर्गलोकाचा प्रवास तेवढाच सोपा आणि सुखदायक असतो. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कर्माची फळं जिवंतपणेच नाही तर मृत्यूनंतरही भोगावी लागतात. गरुड पुराणाचा हा भाग आपण इथे संपवत आहोत. यापुढील माहिती तुम्हाला पुढच्या भागात मिळेल. आमचा उद्देश फक्त तुमच्या ज्ञानात वाढ करणं आणि धर्मांबद्दल तुमची जिज्ञासा वाढवणं आहे. आमच्याकडून काही चूक झाली